दया सनातन आहे. हे पित्या परमेश्वर पुन्हा तुझ्याकडे पाहतो माझ्या पित्या. आमची भूक भागव, आमची तहान भागव, आम्हाशी बोल माझ्या परमेश्वर. तुझी इच्छा आम्हाला प्रगट कर बाबा आणि आम्हाला तुझा महिमा होऊ द्या बाबा. थँक्यू फादर. आम्ही तुझ्या आत्मेद्वारे आजचं वचन ग्रहण करणार आहोत. की प्रत्येक डिस्टर्बन्स स्पिरिटला येशूच्या नावात नाश कर आणि प्रत्येकाच्या मनाविषयी तुझं नियंत्रण स्वीकार. थँक्यू फादर. आजचं वचन समजण्यास पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य केलं. तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देतो प्रभू आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण स्तोत्र काढूया. स्तोत्र 25 काढू आपण. त्याचं या ठिकाणी आपण 3 वचन पाहणार आहोत. स्तोत्र 25. नेहमी यहोवाकडे लागलेले आहे, कारण तो माझे पाय जाळ्यातून ओढून काढेल. आपण जे वचन बघत आहोत त्याच्यामध्ये असं लिहिलंय की या स्तोत्रामध्ये जे स्तोत्र लिहिलंय 25 हे दावीदाने स्वतः लिहिलेलं आहे. आणि तो या ठिकाणी म्हणतो का माझे डोळे नेहमी यहोवाकडे लागलेले आहे. हे जे शब्द त्यांनी वापरले काय वापरले? माझे डोळे नेहमी. काय शब्द वापरला? नेहमी. म्हणजे हा त्याचा एकदाचा नाही पण नेहमीचा अनुभव आहे. दावीदाचा हा वंश नाही पण नेहमी ज्याही वेळेस तो संकटातून गेला त्यांनी संकट समयी कुणाकडे पाहिलं? देवाकडे पाहिलं. किंवा परमेश्वर त्यांनी विश्वास ठेवला की परमेश्वर तूच मला सहाय्य करणार आहे. या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो दावीद आहे आणि तो आपलं पर्सनल एक्सपिरियन्स, आपला व्यक्तिगत अनुभव कुणाच्या बद्दल? देवाबद्दल. कुणाबद्दल? देवाबद्दल. संकट समयी ज्याही वेळेसच्या लाईफ मध्ये वेगवेगळे प्रकारचे संकट आले त्या संकट मध्ये त्यांनी ज्याही वेळेस प्रभूकडे पाहिलं त्याला सपोर्ट मिळाला. पण तो आपला व्यक्तिगत एक्सपिरियन्स या वाक्याद्वारे आपल्याला शेअर करतो, आपल्याला सांगत आहे. समजतंय ठिकाणी त्याचा व्यक्तिगत अनुभव देवाबद्दलचा. तो म्हणतो नेहमी, एकदा नाही दोनदा नाही पण नेहमी ज्याही वेळेस संकट आलं मी देवाकडे पाहिलं, मी प्रभूवर विश्वास ठेवला. माझं प्रभूकडे पाहणं किंवा माझं प्रभूवर विश्वास ठेवणं व्यर्थ गेलं नाही. तर पुढे त्यांनी शब्द वापरले कारण तोच माझे पाय जाळ्यातून ओढून काढेल. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरला? तोच माझे पाय जाळ्यातून ओढून काढेल. म्हणजे ते जाळं आहे ते सहजरित्या आम्हाला सोडणार नाही. जाळं जे आहे ते आम्हाला सहजरित्या सोडणार नाही. कुणीतरी पाहिजे का जो आम्हाला ओढून काढेल. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. का तो म्हणतोय का जाळ्यातून ओढून काढेल म्हणजे जाळं आम्हाला सोडणार नाही. कारण ज्या वेळेस आपण बघतोय एखादं जाळं तुम्हाला जसं आपण पकडायला टाकताना अशाच प्रकारे टाकलं जातं त्याच्यात तो अडकला पाहिजे आणि स्वतःच्या ताकदीवर तो त्याच्यातून सुटू नाही. एखाद्या प्राण्याला पकडायचं असेल किंवा मासे पकडायचं असेल असं जाळं तुम्ही टाकत नाही, ऑटोमॅटिक त्याच्यातून सुटत. प्रत्येक जण असं जाळं टाकतो का त्याच्यातून कुणी सुटलं नाही. तर या ठिकाणी जाळं टाकणार आहे तो कोण आहे? सैतान. कोण आहे? समजतं का? एक्झाम्पल या ठिकाणी दावीदाने खूप चांगल्या प्रकारे मांडणी केली. तो म्हणतोय का जाळ्यातून उडून काढल. म्हणजे त्याला म्हणायचंय का जाळं जे असतं त्याच्यातून सहसा कुणी निघत नाहीये. आणि मग तुमच्यासाठी जे जाळं टाकण्यात येतंय तो कुणी साधारण व्यक्ती बनवत नाहीये, तर कोण बनवतोय? सैतान बनवतोय. आणि मग त्याच्यातूनही सुटणं एवढं सोपं नाही. पण जर तुम्ही देवाकडे पाहाल, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तर तो तुम्हाला 100% याच्यातून ओढून काढेल. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही देवाकडे पाहणार नाही तर या जाळ्यातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या भाषेतून आम्हाला कळतं की संकट समयी आम्ही इमोशनल होऊ नये, संकट समयी आम्ही भावुक होऊ नये. कारण अनेकदा जेव्हा संकट येतं आपल्याला कदाचित परमेश्वर माहितीये, देवाचे चमत्कार काय आहे हेही माहितीये, पण कधी कधी या समस्या आम्हाला हवी होती आपण देवाच्या सामर्थ्याला कमी लेखतो आणि आपल्या त्रासाचा प्रभाव किती मोठा आहे त्याचं वर्णन अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक दमदार प्रमाणे करतो. समजतंय का? ठिकाणी आपल्या सर्वांना इश्यू माहितीये का? माहिती. सर्वांना इश्यू माहिती. तरी पण एखाद्या लाईफ मध्ये काय येतो? त्रास येतो. एखादं जाळं सैतान आमच्या लाईफ मध्ये टाकतो, पुढे पुढे अडकल्या जातो आणि मग मनाला अशी निराशा येते का प्रभू माझी मदत भेटत नाही, का देवा तू माझे मार्ग मोकळे करत नाही, का तुम्हाला उत्तर भेटत नाही. हे अशा प्रकारच्या गोष्टी येतात आणि तो प्रॉब्लेम हळूहळू आमच्याला हवी होऊ लागतो. समजतंय इथपर्यंत? पण मला सांगा प्रभूने माहिती आपल्याला माहिती, परमेश्वर माहिती, देवाचा चमत्कार माहिती, प्रभूची मिरेकल माहिती आहे. आणि मग वर्षाद्वारे कुणीतरी
कुणी आपल्याकडे येतं, आपल्याला हे करतं, इन्करेज करतं, कारण काळजी करू नको, देव कार्य करणार आहे, देव तुला ब्लेस करत, त्याच्यातून बाहेर काढत, आपण त्याचं ऐकूनच घ्यायला तयार. आपला प्रॉब्लेम किती पॉवरफुल झालाय आणि त्याची लेवल किती हाय झाली याच्या सांगण्यातच आपण गुंग असतो. समोरचा कन्व्हिन्स करतो, आपल्याला वाटतं अरे नाही वचन असं सांगतं, वचन सांगतं, अरे नाही सगळं ठीक आहे, पण ते तसं करायला नव्हतं पाहिजे. समजतं का इथं? ज्या ठिकाणी तुम्ही देवाच्या पॉवरला काउंट करत नाही, पण तुमचे प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होऊ शकणार. समजतंय का? मॅक्सिमम लोकांचा हाच प्रॉब्लेम, ज्या वेळेस त्यांची समस्याबद्दल ते सांगतात, ते प्रभूचं वचन मान्यच करून घेत नाही की परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे. सैतानाचा निगेटिव्ह पॉवर त्यांच्या किती हावी झाला याचंच वर्णन करण्यामध्ये ते वेळ घालतात आणि म्हणून त्यांच्या बाजूनी उत्तर मिळत. त्याचा पॉवर किती हावी झाला त्यापेक्षा आपल्या प्रभूचा पॉवर किती मोठा आहे याच्याकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॅक्टिकल सांगतोय मी, ज्या वेळेस संकट येईल, प्रॉब्लेम तुमच्यावर हावी होतील, तुमचं मन देवाच्या वाक्याला ऍक्सेप्ट करणार नाही आणि हीच खूप मोठी चूक आपल्याकडून होऊन जाती. का तो प्रॉब्लेम एवढा हावी असतो आपलं वाटतं की मी अजून सांगावं त्या प्रॉब्लेम बद्दल, अजून सांगा मी किती समस्यातून चाललोय, पण अशा बोलण्याद्वारे तुम्हाला उत्तर भेटणार नाही. कारण आपण मागच्या वेळेस ते एक्झाम्पल पाहिलं होतं, कोणतं? अंजिराचं झाडाचं. आठवतं सर्वांना? अंजिराचं झाडाचं एक्झाम्पल घेतलं होतं. हंगाम नसताना प्रभू काय मागतोय? समजतोय का? हंगाम नसताना प्रभू काय मागतोय? फळ. प्रभूला माहिती की सिच्युएशन माझा गौरव करण्याची नाहीये, पण ते म्हणतो की मला या सिच्युएशन मध्ये माझा गौरव पाहिजे, तुझं मुख मला स्थिर पाहिजे, तुझ्या मुखात भीती नकोय. समजतंय? ज्या एरिओचा तट त्यांच्यासमोर खूप मोठा चॅलेंज होता, म्हणून त्याने काय सांगितलं? किती दिवस राऊंड मारायचा? 7 दिवस. 7 दिवस त्या ठिकाणी त्यांना राऊंड मारा, 7 दिवस राऊंड मारायचा, पण आपसामध्ये बोलायचं नाही. माहिती आहे का नाही बोलायचं? का? कारण ते जर राऊंड मारतील तर बोलतील आपण चक्कर मारतोय, नाही पाठलं तर पॉसिबल आहे का असं? म्हणून काय मला काय बंद ठेवायचं? मुख बंद ठेवा. जर तुम्ही सामर्थ्याबद्दल बोलू शकत नाहीये तर प्लीज निगेटिव्ह गोष्टी तरी बोलू नका. म्हणून त्यांनी काय करायला लावलं? मुख बंद ठेवा. राऊंड मारायचे पण गप मारायचे, कुणी कोणाबरोबर बोलायचं नाही. ते एकच टॉपिक निघल, राऊंड मारायचा आणि तट पाडण्याचा काय संबंध? समजतंय का? जर त्यांना सांगितलं असतं की राऊंड मारा आणि नंतर तट पडल, लगेच लॉजिक पॉइंट स्टार्ट करतं. अरे बाबा राऊंड मारण्यासाठी आणि हा तट पाडण्याचा काय संबंध? आम्हाला हे लॉजिक काही समजत नाही. कदाचित याचंही डोकं खराब झालंय आणि आम्हाला पण चुकीच्या गोष्टी करायला होतो. प्रभूला माहितीये की मन आहे हे फिरतं, हे भटकतं, वेगवेगळ्या कल्पना येतात, म्हणून देवाने काय केलं? तोड बंद. जर तुम्ही प्रोत्साहन गोष्टी बोलू शकत नाही तर निगेटिव्ह गोष्टी देखील तुम्ही प्लस मायनस नेहमी मायनस होणार, प्लस मायनस होणार. म्हणून देवाचं वचन आपण ग्रहण केलं पाहिजे. आपला प्रभू किती सामर्थ्यवान आहे, तो आम्हासाठी काय करू शकतो हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपला व्यक्तिगत अनुभव दावीद आम्हाला शेअर करतोय. त्या संकट समयी मी नेहमी कोणाकडे पाहतो? देवाकडे पाहतो, कारण त्याच ठिकाणी माझी मदत येणार आहे. संकट माझ्या हावी होतं पण मी संकटाचं वर्णन करत नाही, मी कोणाकडे पाहतो? देवाकडे. जसं गीत आहे ना, पर्वतों को देखूंगा मैं. पर्वत कोणाला दर्शवतो? देवाला. त्याचा स्पिरिच्युअल मीनिंग आहे, पर्वत देवाच्या राज्याला दर्शवतो. आणि म्हणून तो म्हणतो की मी पर्वताकडे पाहणार कारण माझी मदत तिकडून आहे. पर्वत म्हणजे तो डोंगर नाही, पर्वत म्हणजे परमेश्वर. समजतंय ठिकाणी? म्हणून त्याच्या अनुभवातून आम्हाला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या जगामध्ये सैतान आहे, तो प्रॉब्लेम क्रिएट करणारा आहे. वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये येतील, त्या इतक्या हवी तुमच्या होतील का तुमच्याकडून देवाचं वचन ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणून ते हवी होऊ नये म्हणून प्रथम देवाचं वचन घेणं गरजेचं. समजताय ठिकाणी? येस, कारण आम्ही पुष्कळदा प्रेयर्सला जातो तर लोकांचं सांगणं स्टॉप होत नाही. कारण सांगितलं काळजी करू नका, देव करणार आहे, तरी ते ऍक्सेप्ट करत नाही, तरी ते पुन्हा त्याच गोष्टी सांगणार. का? कारण त्यांना त्या निगेटिव्ह पॉवरवर अधिक भरोसा आहे. कारण नाही की तसं होणारच, मग माझ्या प्रेयरचा तिथे काहीच उपयोग नाही. समजतंय का? मी या भावाकडे गेलो, हा काही प्रॉब्लेम मध्ये आहे, कशासाठी मी गेलो? प्रेयरसाठी. मला कशासाठी बोलवलं? प्रेयरसाठी.
समजवर आहे तर मला प्रार्थना करू दे, जेणेकरून ते मार्ग मोकळे होतील. तू बोलवतो खरं प्रार्थनेला, पण तू सगळं निगेटिव्ह पॉवरच वर्णन करतो का नाही, तो एवढा पॉवरफुल आहे देव कार्य करत नाही, देव नाही, मला माहिती तेवढं हवी. माझा काय रोल आहे? माझं येणं आणि न येणं काहीच उपयोगाचं नाही. कारण जर तुला तो माहित नसता, माझ्या विश्वासाने काम केलं असतं. हा जर नवीन असताना आणि हा निगेटिव्ह गोष्टीबद्दल बोलतो, माझी प्रेम त्या ठिकाणी कार्य केली असते. का? कारण त्याला प्रभूने माहितीये माझ्या फेथवर प्रभूने कार्य केलं असतं. पण तुला तर लॉर्ड माहितीये, तुलाही सगळे मिराकल माहितीये, तूही 4 वेळेस प्रभूची साक्ष सांगितलेली आहे. म्हणजे मला आता फक्त तुझा नाही, त्याचाही फेथ इम्पॉर्टंट. समजतंय? हार्ड गेला पॉइंट. समजतंय ना? हा जर न्यू कमर असताना प्रभू मध्ये नाहीये तर मग साहजिक आहे हा देवाबद्दल नाही बोलणार, हा कोणाबद्दल बोलणार? प्रॉब्लेम बद्दल बोलणार. कारण नाही ते नाही होऊ शकत. ते म्हणतात नाही माझा परमेश्वर हे करू शकतो. लॉर्ड त्या ठिकाणी 100% मिराकल करतो. इथं काय नाही करणार? यासाठी देवाची इच्छा काय? यांनी विश्वासामध्ये राहिलं पाहिजे. यांनी दाविदासारखं नेहमी लक्ष प्रभूकडे लावलं पाहिजे. म्हणून तुम्ही तर देवाला शोध. पण काही ना असा प्रश्न आहे की मग देव तुमची प्रार्थना नाही ऐकणार का? देव माझी प्रार्थना ऐकत तर माझंच फेथ लेवल वाढल, हा तिथेच राहील, हा त्याच लेवलला राहील. पण देवाची इच्छा तशी नाहीये का हा मागे राहावं. म्हणून कधी कधी मुद्दामून देव सेवकाच्या प्रेयरला पण आन्सर देत नाहीये. असं नाही त्याची प्रेयर प्रभूला ऐकायची नाही, पण ते म्हणतो याची लेवल वाढणं गरजेचं आहे. कारण हा जर सेल्फ डिपेंडंट होणार नाही, ज्याही संकटी तुला फोन कॉल येईल, कर प्रेयर. समजतंय का? अनेक लोकांचा विश्वास कसा आहे? नाही तुम्हाला प्रभूने पाचारण केले, तुम्ही देवाचे सेवक आहात म्हणून तुमची प्रार्थना गरजेची. का? कारण तू विश्वासाची भाषा बोलत नाही म्हणून उत्तर भेटत नाही. आणि म्हणून सपोर्टिव्ह प्रेयरची तुला नेहमी गरज. पण जर तू व्यक्तिगत प्रभूला शोधलं, व्यक्तिगत देवाचा महिमा, देवाचं सामर्थ्य ओळखण्याचा प्रयत्न केला तर देव तुझ्याही प्रार्थनेला उत्तर देईल. म्हणून तो या वचनाद्वारे आम्हाला कन्व्हिन्स करतोय, प्लीज प्रभूचा अनुभव घ्या. प्रभूचं सामर्थ्य किती मोठं आहे याचा अनुभव या शास्त्रातून तुम्ही घेतला पाहिजे. समजतंय का? इतक्या साक्षी या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत का त्याच्याद्वारे हा अनुभव आम्हाला येतोच का खरंच आम्ही या देवाची भक्ती करतो, ज्या देवाच्या मागे आम्ही चालतो तो जीवन परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्टीचं वेगळे एक्सपिरियन्स घ्यायची गरज नाहीये. हा एक्सपिरियन्स आम्हाला पुरेसा आहे. हा लहान लेकरांचा एक्सपिरियन्स देखील देईल, तरुणांचा देखील देईल आणि वयस्कर लोकांचा देखील एक्सपिरियन्स आम्हाला प्रत्येक गोष्टी याच्यातून भेटणार आहे. समजतं का मी काय पॉइंट मारला आता? की प्रत्येक गोष्टीचा व्यक्तिगत एक्सपिरियन्स घेण्याची गरज नाही. हे शास्त्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा टॅलेंट, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून देईल. वेगळं काही घेण्याची गरज नाही. म्हणून दाविदाप्रमाणे आपण पण देवाचा शोध करून देवाला समजलं पाहिजे, जेणेकरून संकट समय संकट आम्हाला हावी होणार नाही, तर एक आतून साक्षीसाठी आम्ही प्रभूच्या गावासाठी तयार राहा. समजतंय का? संकट आलं थोड्यासाठी मला हावी होतं, पण जर देवाचा आत्मा तुम्हाला वस्ती करतो, देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, तर आतून पुन्हा संजीवनाचा एक आवाज येईल. काळजी करू नको, अजून एक साक्ष देवाच्या गौरवासाठी होणार आहे. तुझी निराशमय अवस्था येणाऱ्या दिवसामध्ये लोकांसाठी खूप मोठं प्रोत्साहन बनणार आहे. समजतंय का? अब्राहम पासून स्टार्ट करा. प्रत्येक बायबल मधले जे ही देवाचे सेवक आहे सगळ्यांना चेक करा. त्यांचा प्रॉब्लेम येणाऱ्या दिवसामध्ये काय बनला? साक्ष. त्यांचा प्रॉब्लेम येणाऱ्या दिवसामध्ये काय बनला? साक्ष बनला. आणि आज आम्हासाठी ती साक्ष खूप मोठं प्रोत्साहन, खूप मोठं प्रोत्साहन आहे. सेम वे आमचा प्रॉब्लेम, आमची समस्या येणाऱ्या दिवसामध्ये साक्ष आहे. फक्त ती साक्ष तिथपर्यंत लिमिटेड नाहीये, तर ती साक्ष इतरांसाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. ज्या दाविदाबद्दल आपण सांगतोय की माझ्या काय दिले त्यांनी, मी पुन्हा रीड करतो की माझे डोळे नेहमी कुणाकडे लागलेले? यहोवाकडे. आणि पुढे लिहिले तर तो माझे पाय जाळ्यातून ओढून काढेल. म्हणजे तोही संकटातून गेला, तोही त्रासातून गेला, पण संकट समय त्यांनी कुणाकडे पाहिलं? नेहमी देवाकडे पाहिलं. आपण ते उदाहरण घेऊ. जर आपण या ठिकाणी 1 शमूएल 30 अध्याय पढू. 1 शमूएल 30 नाही, 1 शमूएल 30 अध्याय फर्स्ट आणि सेकंड वचन. आणि असे झाले की दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली
तेव्हा अमेरिके यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलाग म्हणून अग्नी जाळले होते आणि त्यातल्या स्त्रिया व त्यात जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते. त्यांनी कोणालाही जीवे मारले नव्हते, पण ते त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले होते. ओके, भरपूर एक्झाम्पल्स आहेत, पण त्याच्यापैकी एक ठिकाणी ठेवलं की घटना अशी होती की दावीद आणि त्याच्याबरोबरचे लोक लढाईसाठी पुढं बाहेर गेले होते आणि त्यांचं कुटुंब कसं होतं, एकटं होतं. त्यांना त्या ठिकाणी गार्ड करण्यासाठी म्हणजे वाचवण्यासाठी कुणीच त्यांच्या बरोबर नव्हतं. पण त्यावेळेस कुणी हल्ला केला त्यांच्यावर, अमालेकी हल्ला केला, अमालेकी लोकांनी. आणि आता सांगतं का सर्वांनी त्यांनी पकडलं आणि ते बंदिवान बनवून त्यांना घेऊन गेले आणि त्यांनी ते नगर सर्व काय केलं, जाळून टाकलं. असं लिहिलंय का, सर्व जाळून टाकलं. आणि म्हणून ज्यावेळेस ते त्या ठिकाणी आले त्यांच्या मनात अशी हे असेल की मी आमच्या कुटुंबाला भेटल, पण लांबून त्यांनी पाहिलं का फक्त धूर आणि आग आहे आणि काहीच दिसत नाही. आणि म्हणून कदाचित त्यांच्या मनात असा प्रश्न आला असेल की आमची फॅमिली वाचली नाही. आणि म्हणून काय झालं, पुढं कोण वचन रीड करू आपण, काय झालं त्यावेळेस. तेव्हा दावीद व त्याच्या जवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. ओके, कोण कोण, दावीद आणि त्याच्या काय दिलं, दावीद आणि त्याच्या जवळचे लोक, म्हणजे जे सगळे त्यांचे संधी होते ते हेल काढून एवढे रडले का त्यांच्यात शक्ती राहिली नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं का सर्व संपलेलं आहे, कारण त्यांना कोणती लिंकच नव्हती का नेमकं काय झालंय, आमच्या समोर काय चाललं याची कल्पना त्यांना बिलकुल नव्हती. एक्झॅक्टली काय झालं, आग लागली की काय, कोणी हल्ला केला की काय, असं सांगणारं बातमी देणारं कोणीच नव्हतं. फक्त समोर आग होती, धूर होतं, असं वाटलं का सगळं संपलं. आणि म्हणून बायबल सांगतं का ते खूप रडू लागले. शब्द लिहिला की हेल काढून ते लोक रडू लागले. हेल काढून म्हणजे तसं मी मागच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं की एखाद्या फॅमिलीत अनएक्सपेक्टेड मृत्यू ज्यास होतो त्या ठिकाणाचं रडणं, आक्रोश करणं खूप वेगळं असतं. त्याला म्हणतात हेल काढून रडणं. म्हणजे एखादा तरुण मेला किंवा अचानक सडनली माझा ऍक्सिडेंट झाला, अनएक्सपेक्टेड असतं असं होईल आणि अशी घटना घडती, त्या लोकांचं रडणं अनकंट्रोलेबल असतं. म्हणून असा शब्द काढलाय हेल काढून रडले, कारण त्यांना असं वाटलं 100% हे फिनिश सगळे निराश होते, सर्व खिन्न होते. आणि म्हणून सगळ्यांना खूप राग आला दाविदाचा. पण पुढे असं लिहिलंय की दाविदाचा राग आला, कारण दाविदाबरोबर ते पुढे गेले होते, लढाईसाठी गेले होते आणि त्यांना वाटलं की याच्यामुळं आमचं फॅमिली संपलं. दाविदालाही वाटलं का सगळं संपलं, लोकांनाही सगळं वाटलं सगळं संपलं. पण खूप पॉवरफुल वचन आहे 6th वचन आपण वाचूया. सेम 1 शमूएल 30 अध्याय त्याचं 6वं वचन आपण वाचूया. ओके, रीड. तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला, कारण त्याला धोंडमार करावा असे लोक बोलू लागले, कारण सर्व माणसाचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दुःखित झाले होते. परंतु दाविदाने यहोवा आपला देव याच्याकडून आपल्याला सबळ केले. काय केलं, सबळ केले. तोही टेन्शन मध्ये होता, सगळे टेन्शन मध्ये होते, पण लास्टला खूप चांगलं वर्ड लिहिलं याच्यामध्ये. परंतु दाविदाने यहोवा आपला देव याच्याकडून आपणाला सबळ केले. सबळ केले म्हणजे काय, का त्यांनी स्वतःला सांत्वन केलं, आता रडणं बस झालं, रडून काहीच भेटणार नाही, टेन्शन घेऊन काहीच भेटणार नाही. पण देवावर जर विश्वास ठेवला तर परमेश्वर दैविकरित्या आपलं कुटुंब, आपली संपत्ती, आपलं सर्व वैभव पुन्हा मिळवून देणार. इतकं सोपं नाहीये, पण त्यांनी हे केलंय. इतकं सोपं नाहीये, कारण समोर अग्नी आहे, सगळं जळतंय. पण ह्या ठिकाणी रडल्यानंतर त्याला कळलं की रडण्यात वेळ घालण्यात काही भेटणार नाही. रडू, खिन्न होऊ, उदास होऊ, सेल्फ कॉन्फिडन्स निघून जाईल, विश्वास पण राहणार नाही आणि वाटेला काहीच येणार नाही. पण जर या संकट समयी प्रभूवर विश्वास ठेवला, हे प्रभू जरी डोळ्यांसमोर अग्नी आहे, डोळ्यांसमोर धूर आहे, पण मी असा विश्वास धरतो, हे पित्या तू पुन्हा सर्व काही मिळवून देणार. आणि त्याच विश्वासाने दावीद पुन्हा उठला आणि म्हणला की नाही, आपण आपलं कुटुंब शोधलं पाहिजे. विचार करा की समोर सगळं जळतंय, अर्धे लोक रडताय, दावीद काय सांगतोय की आपल्याला आपली फॅमिली शोधली पाहिजे. त्यांना असं वाटत असेल की एवढं सर्व बघूनही त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये, पण ती फाईट दावीदाने केली असेल का नाही, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही हताश होऊ नका.
माझी फॅमिली पण त्याच्यामध्ये आहे. परमेश्वर असं होऊ देणार नाही. परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे. तो आपल्या बाजूने कार्य केलं तर पुढे शोधायचं. लोकेशन तुला माहितीये का? काय झालं तुला कळलंय का? पण मला पण माहित नाही. पण मला एकच माहितीये परमेश्वर न्यायदेव आहे आणि तो अन्याय होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. सिच्युएशन आपल्या समोर आलं इतकं सोपं नाहीये, पण दावीदाने ते सर्व करून दाखवलेलं आहे. जसं वर्ड आहे हंगाम नव्हता त्यासाठी काय मागितलं? फळ मागितलं. पण अंजीराचं झाडाला फळ आलं नाही. सेम वे हंगाम आहे का या ठिकाणी फळ येण्याचा? पण दावीद फळ देत आहे. त्यांनाही प्रभू जरी संकट माझ्या समोर आहे मी या संकटाबद्दल बोलणार नाही. तू किती प्रेमळ परमेश्वर आहे, तू किती महान आहे, तुझं अंतःकरण मस्ती किती मोठं आहे हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि प्रभूला हे फळ आवडतं. बायबल सांगतं की त्याला माहित नव्हतं की कोणत्या डायरेक्शन मध्ये जायचं. जंगल होतं, चारी डायरेक्शन होते, कोणत्या डायरेक्शनने जायचं काहीच माहित नव्हतं. विश्वासाने पाऊल उचलला. बायबल सांगतं रस्त्यात एक व्यक्ती मेलेल्या अवस्थेत पडलेला होता. असं लिहिलंय. आपण रीड करू त्याच्या पुढचं 11 वचन रीड करू. सेम अध्याय 11 वचन रीड कर. आणि रानात एक मिस्त्री त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्याला दाविदाकडे आणले. मग त्यांनी त्याला भाकर दिली आणि त्याने ती खाल्ली व त्यांनी त्याला पाणी पाजले. ओके. नाउ हा जो व्यक्ती होता हा त्याच लोकांपैकी एक होता ज्या लोकांनी या लोकांवर काय केला होता? हल्ला केला होता. पण याची तब्येत खराब असल्यामुळे ते लोक म्हणले की याचं ओझं वाहण्यात अर्थ नाही, याला याच ठिकाणी पडू द्या आणि मरू द्या. पण बायबल सांगतं की दाविदाने याचा प्राण वाचवला. आणि मग त्याला त्याने सर्व स्टोरी सांगितली आणि म्हणला मी तुला त्या ठिकाणी घेऊन जायला तयार आहे ज्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाला हे लोक घेऊन गेलेले आहेत. समजतं का या ठिकाणी का दावीद झिरो मध्ये चालला होता? झिरो मध्ये कळतंय का? म्हणजे त्याच्याकडे कोणती इन्फॉर्मेशन नाहीये, काहीच माहिती नाही, पुढे चाललो त्याची कल्पना नाही. पण विश्वास चालला काय प्रभू माझं जाणं व्यर्थ नाही, हे प्रभू आमचं निघणं व्यर्थ नाही, पण तू आमची मदत आम्हाला मिळवून देशील. आणि दैवी मदत करून त्या ठिकाणी उभं केली. आणि डिवाइन वेने ह्या लोकांनी त्यांना जाऊन मार दिला आणि त्यांचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी जाऊन सोडवलं गेलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रीड करा 30 अध्याय पूर्ण. खूप चांगली या ठिकाणी स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. कशा प्रकारे संकट आले, कशा प्रकारे दावीद उभा राहतो, कशा प्रकारे दैवी मदत येते. जर त्यांनी फळ दिलं नसतं, विश्वास उभा राहिला नसता तर ही मदत त्याला कधीच मिळाली नसती. तर हा माणूस त्या ठिकाणी जंगलात गेला असता. समजतंय का? ऑलरेडी याला टाकून दिलं होतं. कशासाठी? आजारी होता, मरणार होता. मग कशासाठी टाकलं होतं? मरण्यासाठी. दाविदाने अजून वेळ रडण्यात घातला असता आणि शोक करत बसला असता तर हा व्यक्ती जीवन राहिला असता का? आणि जर हा जिवंतच नसता राहिला त्यांना पुढची बातमी कोणी सांगितली असती? समजतंय कनेक्शन्स कसे आहेत ते सगळे? का दावीद जसं सबळ झाला की नाही मला उठायचं, मला प्रभूच्या मागे चालायचं, मला विश्वासाने उभं राहायचं की देव माझ्या बाजूने कार्य करणार, त्यामुळे ही दैवी मदत उभी राहिली. म्हणून मला सांगायचंय काय, रडण्याचा टाइम घालताल तर तुमची मदत निष्ठून जाईल. दावीद त्या लोकांसारखा शोक करत बसला असताना त्याची मदत जो व्यक्ती होता, जो मिस्त्री व्यक्ती होता तो मरून गेला. आज अनेक लोकांची मदत आहे पण ती मदत डेड झाली का? रडण्यातूनच तुम्ही उठत आपलं खिन्नपणा, आपली सॅड स्टोरी मधून आपण बाहेर पडत नाही. म्हणून त्याच्यातून बाहेर पडा जेणेकरून तुम्हासाठी जी प्रभूने मदत ठेवली ती तुम्हाला भेटेल, तुमचे मार्ग मोकळे. प्रेज द लॉर्ड. बघा दावीदाने किती सुंदर वचन लिहिलं पुढं. त्याचं 18 वचन रीड करा. 18 आणि 19 18 आणि 19. आणि जे सर्व अमेरिकनने नेले होते ते दाविदाने सोडवले व दाविदाने आपल्या दोघी बायका सोडवल्या. आणि लहान किंवा मोठे किंवा मुले किंवा मुली किंवा लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांना उणे झाले नाही. दाविदाने सर्व माघारी आणले. ओके. समजलं का अर्थ? काय समजलं? ओके. समजलं का काय लिहिलंय वाचनात? काय लिहिलंय? दाविदाने सर्व सोडून आणले. म्हणजे नेमकं काय म्हणायचं प्रभूला? ओके. अजून ओके. काय लिहिलं पुन्हा रीड करा. आणि जे सर्व अमलेक्यांनी नेले होते ते कुणी आणले? दाविदाने. मग दावीद एकटा होता का? दावीदाची टीम होती का?
रिवॉर्ड कोणाला भेटतोय? दावीदाला. येस प्रभू असं म्हणतो का दावीद आणि त्याच्या लोकांनी सर्व सोडून आणलं? पण प्रॅक्टिकल तर तेच आहे ना. दावीद जरी होता, सगळी टीम होती, सगळ्यांनी मिळून सोडवलंय, सगळ्यांनी मिळून सोडवलंय, पण देव कोणाला रिवॉर्ड देतो सगळा? कारण लिहिताना हे प्रभूच्या आपले लिहिलं गेले आणि प्रभू बरोबर त्याला हायलाइट करतो. कोणाला? मग बाकीच्या लढाईने लढली का? बाकीने साथ दिला का? दिला. पण सगळं क्रेडिट कोण देतो? परमेश्वर. का? कारण त्याच्यामुळे बाकी सगळे उभा राहिले. समजतंय का? दावीद जर उभा राहिला नसता, दावीद जर त्याच्यावर भांडला नसता का नाही तुम्ही खिन्न होऊ नका, आपण जाऊ, तुम्हाला मारायचंय का? नक्की मला मारा, पण एक 4-5 दिवस माझ्या संग तुम्ही चला, बघा काय रिझल्ट. जर तू उभा राहिला नसता तर हा विजय त्यांना मिळणार नसता. आणि म्हणून सगळे संती असताही प्रभू असं नाही म्हणत का दावीदाच्या लोकांनी त्यांना मार दिला, तो म्हणतो की दावीदने त्यांना सोडवलं. समजतंय का? सर्व क्रेडिट प्रभू दावीदाला देतो. लोक आहेत पण ते तुझ्यामुळे. तुझा विश्वास नसता तर हे तर नसते आणि त्याची फॅमिली पण वाचली नसती. म्हणून ते जरी तुझ्या बरोबर आहे पण रिवॉर्ड मी सगळा तुला देतो. पण किती अशीच माझ्या याच्यात अशीच लिहिले, तुमच्या त्या ट्रान्सलेशन मध्ये सेम आहे ना? एकदम तीच लँग्वेज आहे. सर्व आणि जे सर्व अमलेकीयांनी नेले होते ते दावीदांनी सोडवले व दावीदाने आपल्या दोघी बायका सोडवले. फक्त दावीदाचंच नाव, बाकीच्यांना प्रभूंनी व्हॅल्यू दिली नाही. का? कारण संकट समय त्यांनी फळ दिलं. प्रेज गॉड का दावीदामुळे त्यांना कृपा मिळाली. समजतंय ठिकाणी? म्हणून दावीद स्तोत्र 25:12 मध्ये आपला एक्सपिरियन्स द्वारे आम्हाला सांगतो का संकट समय कोणाकडे नजर लावा? देवाकडे. कारण तोच या जाळ्यातून तुम्हाला, कारण संकट दावीदाला आलं होतं, सगळं काही कमी झालं असं वाटलं होतं, पण देवाने दैवी त्याच्यातून तुम्ही अनेक एक्झाम्पल घेऊ शकता. ज्यावेळेस बायबल सांगतं उडून काढण्याबद्दलचं, आपण रीड करूया. 1 शमूएल 19 अध्याय 11 वचन. आणि शाऊलाने आपले दूत त्यांनी दावीदावर टपून राहावे आणि सगळी त्याला जीवे मारावे म्हणून त्याच्या घराकडे पाठवले. पण दावीदाची बायको मिकाल हे त्याला सांगून म्हणाली, आज रात्री तू आपल्या जीवाचे रक्षण करीत नाहीस तर तू सकाळी तू जीवे मारला जाशील. ओके, कोणाला मारणार होतं? शाऊल दावीदाला. शाऊल. बायबल सांगतं का शाऊलाने पण पाठवले होते दूध पाठवले होते. शाऊलाने पण पाठवले होते दूध का तू याच्यावर पहारा ठेव आणि सकाळी याला काय कर? मारून टाक. याची कल्पना दावीदाला होती का? नाही. कल्पना याची दावीदाला नव्हती. पण ही कल्पना कोणाला लागली? त्याच्या बायकोला. आणि बायबल सांगतं की तिने ही गोष्ट कोणाला सांगितली? समजते ठीक आहे? जर बायको ही गोष्ट त्याला सांगत जर तिने सांगितलं नसतं तर कदाचित त्याची लाईफ या ठिकाणी वाचली नसती. तर त्याच्या बायकोनी ही गोष्ट त्याला सांगितली नसती तर कदाचित त्याचं जीवन वाचलं नसतं. मला सांगायचं काय, कोणती प्रेर केली का या ठिकाणी दावीदने? कोणती प्रेर? प्रभू असं होतं मला वाचव? नाही. कोणती प्रेर केलेली नाहीये. शस्त्र रचून ठेवलेलं आहे, प्लॅनिंग सर्व झालेली आहे, त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे, पण दैवरित्या परमेश्वर मिखाच्या अंतकरणात कृपा टाकून त्याला याच्यातून बाहेर काढला. समजतंय का? कारण त्याची बायको जरी त्याची बायको आहे पण ती कोणाची मुलगी आहे? शाऊलाची. आणि म्हणून ती फक्त बंड एक बापा सांगती नाही, एका राजाबरोबर ती बंड करते. इतकं सोपं नाही. फक्त शाऊल तिचा बाप नाहीये, तर शाऊल कोण आहे? राजा आहे. पण तिचा बंड फक्त बापा बरोबर नाहीये, कोणाबरोबर आहे? राजा बरोबर आहे. आणि तिला कल्पना होती का कदाचित हे माझ्या जीवावर बितू शकतं, पण देवाने तिचं हृदय इतकं स्थिर केलं, इतकं गंभीर केलं, त्यांना घाबरायचं नाही, तुला बिनधास्त डिसिजन घ्यायचंय, तुझ्या जीवाला मी स्पर्श होऊ देणार. दावीदा तर काढलं, पण देवाने हिला पण जीवन दिलेलं. जर दावीद या ठिकाणी म्हणतोय की त्यांनी मला ओढून काढलंय तर तो खोटा अनुभव आम्हाला सांगत नाही. परमेश्वर दैवीरित्या संकट समय आम्हाला बाहेर काढणार आहे. मग कोणताही प्रॉब्लेम लाईफ कोणता असो, पण आम्हाला देवाकडे पाहणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम कधी असंच मानणार नाही कधी चाललो बाबा मला खूप झालं,
तू नेहमी म्हणणार की मी तुला फिनिश करणार, ही समस्या तुझ्यावर पूर्ण हरी होणार, त्याच्यातून तू बाहेर पडणार नाही. पुन्हा ऐका, प्रॉब्लेम कधीच मानणार नाही की मी चाललो, माझा पॉवर संपला, माझी व्हॅल्यू संपली, तो आता कधीच मानणार नाही. शेवट क्षणापर्यंत तो म्हणणार की मी सर्व काही डिस्ट्रॉय तुझं करणार आहे. पण जर आपण देवाकडे पाहणारे आहोत, देवावर विश्वास ठेवणारे आहोत, तर दैविकरित्या परमेश्वर याच्यातून आम्हाला Praise the Lord.